शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला तुरीमध्ये जबरदस्त उत्पादन काढायचं असेल तर आपल्याला योग्य वाणाची निवड करणं अत्यंत गरजेचं आहे। जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपल्याला योग्य वाण निवडायचं आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तुरीचे सर्वाधिक उत्पादन देणारे 4 वाणाबद्दल माहिती सांगणार आहे। या 4 वाणापैकी तुम्ही कुठल्याही एक वाणाची जर निवड केली तर तुम्हाला निश्चितपणे तुरीमध्ये बंपर उत्पादन होणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत असताल की महाराष्ट्रामध्ये यावर्षी भरपूर प्रमाणामध्ये तुरीची लागवड होणार आहे। मागच्या वर्षी ज्या 4 वाणांनी सर्वाधिक उत्पादन दिलेलं आहे शेतकऱ्यांना, त्या 4 वाणाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। या 4 वाणापैकी कुठल्याही एक वाणाची निवड करायची। त्यामध्ये 2 जे वाण आहेत ते पांढऱ्या तुरीचे वाण आहेत आणि 2 वाण आहेत ते लाल तुरीचे वाण आहेत। जमिनीच्या प्रकारानुसार आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार तुम्हाला हे वाण निवडायचं आहे। मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये माहिती देणार। तर सुरुवातीचं नंबर 1चं वाण आहे मित्रांनो BDN 711, परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे। मागच्या 4-5 वर्षापासून हे वाण शेतकऱ्यांना कंटिन्युअसली चांगलं उत्पादन देत आलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही या वाणाची निवड करू शकतात। आता या वाणाचा जर कालावधी बघायला गेलं तर 150 ते 160 दिवसांमध्ये वाण आपल्याला उपलब्ध होतं काढणीस, म्हणजे मध्यम कालावधीचे वाण आहे। आता ह्या वाणासाठी जमिनीची निवड करताना तुम्ही काळ्या जमिनीमध्ये लागवड करू शकतात। कोरडवाहूसाठी सुद्धा या वाणाची निवड करू शकतात। जसं की तुमची जमीन मध्यम असेल किंवा काळी जमीन असेल, भारी जमिनीसाठी सुद्धा हे वाण शिफारस आहे मित्रांनो। फक्त हलक्या जमिनीमध्ये या वाणाची लागवड तुम्ही करू शकत नाहीत। कोरडवाहू आणि बागायती दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हे वाण तुम्ही लागवड करू शकतात। तुरीमध्ये प्रामुख्याने 2 रोगामुळे जास्त प्रमाणामध्ये नुकसान होतं। एक आहे मोर रोग आणि वांज रोग। हे दोन्ही रोगाचे वाण मित्रांनो बऱ्यापैकी रोगप्रतिकारक आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना मोर रोगाचा प्रॉब्लेम येतो, तूर उधळणे असेल, अशा शेतकऱ्यांनी BDN 711 पांढऱ्या तुरीचं वाण निवडणं योग्य ठरेल। एक तर ह्या वर्षी पाऊसकाळ कमी, त्याच्यामुळे तुम्ही तुरीचे वाण निवड करताना मध्यम किंवा लवकर कालावधी असणारच वाण निवडायचे। ज्या शेतकऱ्याकडे बागायती जमीन आहे किंवा पाण्याची सोय, अशानेच फक्त उशिरा येणाऱ्या वाणाची निवड करायची आहे। तर BDN 711 हे वाण तुम्हाला सर्वात चांगला पर्याय ठरू शकतो। या वाणाची जर खासियत बघायला गेलं तर कमी पाण्यामध्ये हे वाण तग धरतं। त्याच्यामुळे आपल्याला ह्या वर्षी एक तर पाऊसकाळ कमी सांगितलेला, एल निनोचं सावट आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पाण्याची सोय नसेल, जमीन मध्यम असेल किंवा भारी जमीन असू द्या, कोरडवाहू क्षेत्रासाठी या वाणाची तुम्ही निवड करू शकतात। लक्षात ठेवा, पांढऱ्या तुरीसाठी आपल्याला सर्वाधिक चांगलं उत्पादन देणाऱ्या वाणामध्ये BDN 711 या वाणाची निवड तुम्ही करू शकतात। एकरी उत्पादन क्षमता या वाणाची बघितलं तर सरासरी तुम्हाला एकरी जर योग्य नियोजन व्यवस्थापन असेल तर तुम्ही 10 क्विंटलपर्यंत या वाणामध्ये उत्पादन जे आहे ते काढू शकतात। 2 नंबरचं जे वाण आहे ते सुद्धा पांढऱ्या तुरीचंच वाण आहे, गोदावरी वाण, जे की कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेलं आहे। बागायती जमीन असेल, तुमच्याजवळ भारी काळी जमीन असेल तर तुम्ही निश्चितपणे या वाणाची लागवड करू शकतात। एवढं मात्र खरं आहे की हे थोडंसं 160 ते 70 दिवस या वाणाचा कालावधी असल्यामुळे थोडंसं उशिरा वाण येतं। जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल आणि भारी जमीन असेल तरच तुम्हाला मी हे वाण शिफारस करत आहे। इतर सर्व वाणामध्ये 4 वाणापैकी सर्वाधिक उत्पादन क्षमता गोदावरी याच वाणाची आहे। सर्व जरी तुम्ही इतर कंपनीच्या जरी बिया घेतल्या किंवा वाण जर निवडलं तरी सर्वात जास्त वजनदार आणि टपोरे दाणे हे फक्त गोदावरी वाणाचेच आढळून आले आहेत। त्यामुळे गोदावरी वाणामध्ये तुम्ही निश्चितपणे जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्ध असेल तर तुम्ही लागवड करू शकतात। खास करून मित्रांनो, या वाणाने मागच्या 2-3 वर्षामध्ये मराठवाडा असेल किंवा आसपासच्या परिसरामध्ये चांगला रिझल्ट दिलेला आहे। त्यामुळे गोदावरी वाणामध्ये शेतकऱ्यांना अश्वती किंवा विश्वास आहे तो जास्त आहे। दाण्याचा रंग पांढरा आहे, शेंगा आणि फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त आहे। त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन क्षमता ही वाणाची इतर वाणाच्या तुलनेमध्ये जास्त येते। योग्य व्यवस्थापन जर करताल तर तुम्हाला एकरी 10 ते 12 क्विंटल या गोदावरी वाणामध्ये निश्चितपणेच उत्पादन मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना मर रोगाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या प्लॉटमध्ये तूर उधळण्याचं प्रमाण जास्त आहे, पाणी साचण्याची जमीन आहे, अशा ठिकाणी तुम्ही जर गोदावरी वाणाची निवड केली तर तुम्हाला मर रोगाचा प्रॉब्लेम ह्या वाणामध्ये येणार नाही। वांज रोगाचाही काही प्रमाणामध्ये हे जे वाण आहे ते रोगप्रतिकारक आहे, पण विशेष करून या वाणाची खासियत जी आहे ते बनवलंच काय की मर रोगावर चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी ही जात बनवली आहे। त्यामुळे तुम्ही गोदावरी वाणाची निवड करू शकतात। आत्तापर्यंत मी जे तुम्हाला 2 वाण सांगितले तर BDN 711 आणि गोदावरी वाण, ह्या दोन्ही वाणामध्ये फरक एवढाच आहे की जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्ध नसेल, कोरडवाहू जमीन असेल तर तुम्ही BDN 711 या वाणाची निवड करायची। आणि तुमची बागायती जमीन असेल, भारी जमीन असेल तर तुम्ही गोदावरी वाणाची निवड करायची। दोन्ही वाणाचा कालावधी जर बघायला गेला तर BDN 711 लवकर येणारं वाण आहे आणि BDN गोदावरी जे वाण आहे ते तुम्हाला मध्यम कालावधीमध्ये साधारण 160 ते 170 दिवसामध्ये येतं। ह्या अशा प्रकारे तुम्ही या 2 वाणाची निवड पांढऱ्या तुरीसाठी करू शकतात। आता राहिला प्रश्न लाल तुरीची लागवड, जी की विदर्भ असेल किंवा खानदेश असेल या भागामध्ये होते, तर तुम्हाला लाल तुरीची सुद्धा 2 वाण मी सांगणार आहे। त्या दोन्हीपैकी कुठल्या एक वाणाची निवड तुम्ही करू शकतात। ज्या शेतकऱ्यांना लाल तुरीची लागवड करायची आहे आणि लवकर येणारं वाण पाहिजे, अशांसाठी 3 नंबरचं जे वाण आहे मित्रांनो अतिशय खास आहे, जे काही ग्रीन गोल्ड कंपनीचं गोल्ड 100 म्हणून। याचा कालावधी फक्त 150 दिवस आहे। 150 दिवसात पूर्ण शेंगा पकवून तुम्हाला हे पीक काढणीस येतं। यावर्षी एक तर पाऊसकाळ कमी, अशा वेळेस तुम्ही जर ग्रीन गोल्ड कंपनीचं गोल्ड 100 या वाणाची लागवड जर करताल लाल तुरीसाठी तर तुम्हाला निश्चितपणेच फायदा होणार आहे।
लाल तुरीमध्ये मर रोगाची जी समस्या येते त्याच्यामध्ये हे वाण त्यासाठी अपवाद आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या प्लॉटमध्ये जर मर रोग येत असेल, तूर उधळण्याची समस्या येत असेल किंवा वांज रोग येत असेल तर यासाठी हे वाण चांगलं रोगप्रतिकारक आहे. त्यामुळे तुम्ही गोल्ड 100 ग्रीन गोल्ड कंपनीचं हे वाण निवडू शकतात. लाल तुरीमध्ये मित्रांनो अजून एक सुप्रसिद्ध वाण आहे जे की अंकुर कंपनीचं चारू आहे. तुम्ही जर लवकर येणाऱ्या वाणामध्ये तुम्ही ग्रीन गोल्ड कंपनीचं गोल्ड 100 हे वाण निवडू शकतात आणि मध्यम कालावधीसाठी अंकुर कंपनीची चारू ही सुप्रसिद्ध वाण आहे. मागच्या बऱ्याच वर्षापासून या शेतकऱ्यांना सुद्धा या वाणाने चांगला प्रतिसाद दिलेला आहे. मित्रांनो 160 ते 170 दिवसाचं वाण आहे. लाल दाण्याची ही तूर आहे, तसंच टपोरे दाणे असल्यामुळे उत्पादन क्षमता ही वाणाची चांगली आहे. अंकुर चारू तुरीची खासियत मित्रांनो फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला शेंगांची संख्या ही साधारण जास्त मिळते ग्रीन गोल्ड 100 पेक्षाही, इतर जे लाल तुरीचे वाण आहे त्याच्यापेक्षा. उत्पादन क्षमता या चारू तुरीची जर बघायला गेलं योग्य व्यवस्थापनाखाली तुम्ही एकरी 10 क्विंटलपर्यंत ह्या वाणामध्ये उत्पादन काढू शकतात. रोगप्रतिकारक क्षमतामध्ये मर रोग असेल, वांज रोग असेल, या दोन्ही रोगाचे वाण रोगप्रतिकारक आहे. ह्या वाणाची जर खासियत किंवा वैशिष्ट्य जर बघायला गेले तर एकाच वेळेस काढणीस हे वाण तयार होतं. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा मजुराचा खर्च एक्स्ट्रा होत नाही. एकच समान एकाच वेळी जर काढणी झाल्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये पुन्हा मजूर लावून उरलेली तूर काढायची गरज पडत नाही. ह्या वाणाची खासियत आहे. चारू अंकुर कंपनीची चारू नाव लक्षात ठेवा. तुमची जमीन कोरडवाहू असू द्या किंवा बागायती असू द्या, दोन्ही जमिनीस हे वाण चालतं. एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा की हलक्या जमिनीमध्ये चारू तुरीची तुम्ही लागवड करू शकत नाहीत. जेवढं जास्त अंतर या वाणामध्ये ठेवताल 4 ते 5 फुटामध्ये हे वाण तुम्हाला चांगलं उत्पादन देतं. तर मित्रांनो तुम्हाला मी 4 वाणाबद्दल माहिती दिलेली आहे. सर्वात प्रथम जे वाण सांगितलं होतं BDN 711. या वाणाची लागवड करताना त्या शेतकरी निवड करायची ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि मध्यम कालावधीचं वाण असल्यामुळे यावर्षी पाऊसकाळ कमी, तर तुम्ही पांढऱ्या तुरीमध्ये BDN 711 ह्या वाणाची निवड करू शकतात. ज्यांच्याकडे भारी जमीन आहे किंवा पाण्याची सोय अशानेच फक्त गोदावरी वाणाची निवड करायची. त्यानंतर मित्रांनो लाल तुरीमध्ये 2 वाण तुम्हाला मी सांगितले. एक आहे ग्रीन गोल्ड कंपनीचं गोल्ड 100 लवकर येणारं वाण आहे. जर पाण्याची सोय नसेल किंवा यावर्षी जर तुम्ही कोरडवाहू किंवा बागायती दोन्ही जमिनी शिफारस वाण आहे. पाऊसकाळ कमी असल्यामुळे तुम्ही लाल तुरीमध्ये ग्रीन गोल्ड कंपनीची 100 या वाणाची निवड करू शकतात. किंवा जर तुमच्याकडे पाण्याची सोय असेल, उत्पादन चांगलं काढायचं लाल तुरीमध्ये, तर तुम्ही अंकुरची चारू ही तूर वापरू शकतात. असे तुम्हाला मी 4 पर्याय दिलेत मित्रांनो. यापेक्षाही तुमच्याकडे जर कोणतं अजून दुसऱ्या वाणाने तुम्हाला चांगला रिझल्ट दिला असेल तर कमेंटमध्ये सांगायला त्या वाणाबद्दल विसरू नका, जेणेकरून दुसरे शेतकरी त्या वाणाची लागवड करू शकतात. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना तुरीमध्ये मार्गदर्शन हवं आहे किंवा उत्पादन चांगलं काढायचं आहे अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये फक्त 99 रुपये भरून त्यांना मार्गदर्शन सेवा उपलब्ध केलेली आहे. सविस्तर असं लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन मिळून जाईल. खालील दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकतात. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.